आपण पाहत आहोत विश्वविनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। संतोष देशमुख हत्याकांडातील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा आतापर्यंत 3 वेळा मस्साजोगला येऊन गेल्याची धक्कादायक बाब आज समोर आली आहे। त्यामुळे पीडित देशमुख कुटुंबियांनी त्याच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा करत सुरक्षेची मागणी केली आहे। संतोष देशमुख हत्याकांडाची आज बीडच्या सत्र न्यायालयात सुनावणी झाली। त्यात न्यायालयाने सरकारी पक्षाला बचाव पक्षाला योग्य ती सर्व दस्तऐवजांची पूर्तता करण्याचे कडक निर्देश दिले। आजच्या सुनावणीत आरोपींचे वकील पुराव्यांची कमतरता व सरकारी वकिलांच्या नियुक्तीवर जोरदार खडाजंगी झाली। आरोपी क्रमांक 3 ते 7 यांनी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना या प्रकरणातून वगळण्याची मागणी केली आहे। त्यांनी तसा अर्ज कोर्टात सादर केला। कोर्टाने सरकारी पक्षाला या अर्जावर आपले लेखी म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले। आरोपी जयराम चाटे यांनी आपला वकील बदलला आहे। आता त्याच्या मार्फत वकील MK वागीरकर हे युक्तिवाद करणार आहेत। आरोपी प्रतीक घुले यानं ही वकील लावण्यासाठी कोर्टाकडे 10 ते 15 दिवसांचा वेळ मागितलाय। कोर्टाने त्यांना हा वेळ दिला, त्यानुसार आता 6 मार्च रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी होईल। दुसरीकडे आजच्या सुनावणीनंतर पत्रकारांशी बोलताना संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्याविषयी एक नवा दावा केला आहे। ते म्हणाले की प्रस्तुत प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे मागील 6 महिन्यात 3 वेळा आमच्या गावी येऊन गेला, त्यामुळे आमच्या कुटुंबाच्या जीवाला धोका निर्माण झालाय। आम्ही ही गोष्ट या प्रकरणाचा तपास करणाऱ्या CIDच्या कानावर घातली आहे। त्यांनीही हा फरार आरोपी गावात येऊन गेल्याचं मान्य केलंय, त्यामुळे त्याला लवकरात लवकर अटक करून त्याची संपूर्ण बीड जिल्ह्यातून धिंड काढण्यात यावी। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।